तर मित्रांनो चला आता आपण रेल्वे स्टँडला आणि मित्रांनो आपली गाडी चुकलेली आहे, म्हणजे जी गाडी लेट होती ऑलरेडी त्यामध्ये आपण लेट केलं तर ती आपली गाडी सुटली आहे। तर आपण आता आलो आहे आपलं खेड रेल्वे स्थानक, आपले सहर्ष स्वागत। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांसोबत होतो आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आपण चाललो मित्रांनो मुंबईला। आपण मागच्या वेळी 2-3 महिन्या अगोदर आपण मुंबईला गेलेलो आणि 2-3 महिन्यानंतर आपण मित्रांनो मुंबईला गेलोच नाही आणि त्यामध्ये मित्रांनो आज आता मुंबई आपलं थोडंसं काम निघालं आहे, त्यामुळे मित्रांनो आपण चाललो मुंबईला। तर चला आता आपण चाललो मित्रांनो एक मुंबईला। तर आपण दरवर्षी जातो म्हणजे ट्रेनने जातो आपण दरवर्षी। तर आज सुद्धा मित्रांनो आपण ट्रेन चाललो आहे, आपली मांडवी एक्सप्रेस आपली 4:30ची खेडून आपली गाडी आहे। तर त्या गाडीने आपल्याला जायचं आहे मांडवीने डायरेक्ट मुंबईला। आपण डायरेक्ट गोरेगाव जाणार आहे आणि तिकडनं पुन्हा मावशीकडे जाणार आहे। तर मुंबईचा आता मित्रांनो आता जाता आपण ट्रेन जाणार। तर ट्रेनला मी तो माहिती आहे कोकण रेल्वे जेव्हा प्रवास करतो तर कोकण रेल्वेचा प्रवास पावसामध्ये जेव्हा कोण करतो ना तर प्रत्येकाला माहिती आहे कोकण रेल्वेचा पावसाळ्यामध्ये प्रवास कसा असतो। मुंबईत चाललं तर मित्रांनो पाऊस बघा, पाऊस खूप पडतो आहे गावाला आणि आता मस्त मित्रांनो वातावरण झालं आहे आणि आता सकाळपासून मित्रांनो थोडा पाऊस पडत होता, सकाळपासून बराच पाऊस पडत होता आणि थोडा कमी झाला आहे। तर आता निघालं तर पुन्हा पाऊस चालू झाला आहे। तर चला आता छत्रीच घेऊन जाऊया। पाऊस नव्हता तर म्हटलं रिक्षापर्यंत आजपर्यंत पोचू आपण रिक्षापर्यंत, तर नाही पण 2-2 मिनिटाला पाऊस पडतोय। तर चला आता आपण काय थांबत नाही। सिंधुदुर्ग एक्सप्रेस आहे आपली गाडी, दुपारची 2:30ची जी गाडी असते ना सिंधुदुर्ग त्या गाडीवर आपण चाललो आहे, कारण मांडवी 4:30ची अजून मित्रांनो सुटलीच नसते तिकडनं। तर आपली दुपारची गाडी त्यात चाललो आहे। आता वाजले मित्रांनो 3:41 झालेत आणि आता आपण चाललो म्हणजे ट्रेनला। आणि आपली गाडी मित्रांनो जी आहे ना बघा आता सिंधुदुर्गने आपण चाललो आहे। आता चिपळूणला आली गाडी, आता सिंधुदुर्ग एक्सप्रेसने चाललो आहे आणि गाडी कितीची आहे आपला खेडचा टायमिंग गाडीचा 2:30चा आहे बघा, 2:22चा टायमिंग आहे आणि आली बघा ती 4:12ला। तर आता अचानक प्लॅन झाला आपला मुंबईला जायचा। तर म्हटलं आपण जाऊया 4:30च्या गाडीने। तर इंडिकेटर खोलून बघितला तर 4:30ची गाडी अजून निघालीच नाही। आता 2:30ची गाडी मित्रांनो आले, आता 3-3:30 वाजून गेलेत आणि त्या गाडीवर मित्रांनो चाललं आता मुंबईला। तर चला आता मस्तपैकी जाऊया मुंबईला। आपल्या एका दिवसात रिटर्न यायचं आहे, एक दिवस थांबायचं आहे नंतर दुसऱ्याची लगेच यायचं आहे। तर जास्त दिवस थांबणार ना मुंबईला, लगेच आपलं रिटर्न यायचं आहे। तर चला म्हटलं जाता आता मस्तपैकी ट्रेनने प्रवास करू आपण कोकण रेल्वेने, त्यामध्ये तुम्हाला मस्तपैकी बाहेरचे नजारे आणि कोकण रेल्वेचा पावसाचा प्रवास जो असतो ना तर ती प्रत्येकाला माहिती असेल। तर तेच मित्रांनो आपण चालू मस्तपैकी कोकण रेल्वेने, आपलं मुंबईला पण काम आहे तर ट्रेनने जायला मस्त चान्स भेटला आपला। तर चला डायरेक्ट जाऊया मुंबईला, कारण आपला रिक्षा घेऊन जायची आहे। तर रिक्षा घेऊन मस्तपैकी जाऊया चला। आणि पाऊस पण मित्रांनो चांगला पडतोय बघा, पडायला पाणी पण आपल्या आल्याकडे। तर मित्रांनो बराच आपला लेट झाला आहे, तर आपला म्हटलं मस्त जाता रस्त्याचा नजर दाखवा रिक्षा नाही तर दाखवायला भेटणार नाही। तर डायरेक्ट मित्रांनो आपण जाऊया खेड रेल्वे स्टँडला, कारण आपला बराच लेट झाला आहे। तर चला डायरेक्ट जाऊया रेल्वे स्टँडला। रेल्वे स्टँडवर पोहोचल्यानंतर आपण डायरेक्ट भेटूया। तर चला तर मित्रांनो चला आता आपण रेल्वे स्टँडला आणि मित्रांनो आपली गाडी चुकलेली आहे, म्हणजे जी गाडी लेट होती ऑलरेडी त्यामध्ये आपण लेट केलं तर ती आपली गाडी सुटली आहे। तर आपण आता आलो आहे आपलं खेड रेल्वे स्थानक, आपले सहर्ष स्वागत। तर मित्रांनो आपली गाडी काय भेटली नाही, आपला सिंधुदुर्ग आपण जी 2:30ची जी गाडी होती मित्रांनो खेडवरून, तर ती काय गाडी आपल्याला भेटली नाही। तर हे बघा आता गाडी सुटली मित्रांनो, आपण 5-10 मिनिटं लेट झालो त्यामुळे आपल्याला गाडी भेटली नाही। तर आता पाटणा मित्रांनो आपली जी मांडवी गाडी आहे 4:30ची खेडवरून, ती आता मित्रांनो आपल्याला सुटली, ती पण रत्नागिरीवरून। तर हे बघा आता 4:30ची गाडी होती खेडून आपली, खेडचं टायमिंग काय 4:04चा टायमिंग होता खेडचा। तर आता रत्नागिरीवरून सुटले, आता थोडं सिंधुदुर्ग पोचेल आणि खेडला आता आपली 6 वाजता येईल। तर 6 वाजता येईल तर तोपर्यंत थांबूया। आता आपली मांडवी एक्सप्रेस सुटले तर ही कुठं ना कुठं तिला क्रॉसिंग सिंधुदुर्ग एक्सप्रेसला। तर चला आता ती गाडी असं मग वाट बघायला लागेल। तर घाई केली आपण घरात निघताना, पण गाडी काय भेटली नाही आपल्याला। तर चला आता पाटणा आपली मांडवी एक्सप्रेस येते, तर आता पोचल्या सिंधुदुर्ग पोचेल आता आणि आता खेळला डायरेक्ट 6 वाजता। 6च्या अगोदर काही येत नाही, मध्ये क्रॉसिंग लागणार तिला। तर चला आता ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आता आपल्याला थांबायला लागेल। आता गाडी याची वाट बघू आणि तोपर्यंत आपण टाईमपास करू। शॉर्ट काढला आहे, जेवढं जमेल तेवढं, जास्त काढलं नाही पण थोडंफार काढलं आहे। तर चला
आता आपण तिकीट काढूया. आता 6:30 टायमिंग दिला ट्रेनचा. तर चला आता तिकीट काढू मांडवी एक्सप्रेसची. आता किती वाजता पोहोचायला माहीत नाही, पण तिकीट काढू आणि जाऊ मग. चला गोरेगाव असं यूट्यूबसाठी गोरेगाव एकदा नाही कॅश ओके थँक्यू. आपण तिकीट काढले आपण ट्रेनची मांडवीची काढली आपण तिकीट. बघा आपण हेड टू डायरेक्ट गोरेगाव काढले बघा. तर चला आता ट्रेन असता आपण वाट बघूया. आता पाऊस पण पडतो आहे बराच बाहेर बराच पाऊस पडतो आहे. तर जोपर्यंत ट्रेन येतं तोपर्यंत आपण काय मुंबईला पोचत नाही. तर अर्धा पाऊण तासामध्ये ट्रेन येईल आता खेळला. तर चला आता जाऊया मस्तपैकी आणि कोकण रेल्वेचा प्रवास करूया. कोकण रेल्वेचा प्रवास करायला मजा येते, पण अशी जर लेट झाली ना अशात खूप वेळा तर मजाची सजा निघते. तर चला आता गाडी येईल थोड्या वेळेत. तर चला तर मित्रांनो चला आता मित्रांनो आपली आली ट्रेन मित्रांनो मांडवी एक्सप्रेस. आपली 4:30ची ट्रेन आता मित्रांनो आले बघा किती वाजता 6:15. तर मित्रांनो 6:15 आलेत आणि मित्रांनो आपली आता फायनली मित्रांनो आपली मांडवी एक्सप्रेस ती मित्रांनो आता आले. तर चला आता पाऊस पण मित्रांनो बराच पडतो आहे बघा. तर ह्या पावसात मित्रांनो आपल्याला मुंबईचा प्रवास करायचा मांडवी एक्सप्रेसने. तर गाडी पण बरीच लेट आहे आणि पाऊस पण मित्रांनो बराच आहे. तर बघा आणि जास्त करून ट्रेनला गर्दी नाही, कारण पाऊस जेव्हा जास्त असतो ना तर जास्त करून जास्त ट्रेनने प्रवास करत नाही. तर चला आज आपलं काम निघालं मुंबईला अचानक. तर आपण चाललो मुंबईला आणि गर्दीला पण एवढी ट्रेनमध्ये जास्त गर्दी नसते. बऱ्यापैकी थोडीफार गर्दी असते. गाडीच्या ट्रेनला कधी गर्दी नसते असं झालं नाही, पण गर्दी असते. तर हे बघा थोडीफार माणसं आहेत तिथं. पाऊस पडतो म्हणून जास्त प्रवास जास्त कोण करत नाही. तर हे बघा तर मित्रांनो चला आता काय जास्त थांबू का मतलब नाही, कारण पाऊस बराच पडतोय. तर चला आता सर्वांची धावपळ असणार, कारण पाऊस पडतो ना तर पावसात ना जास्त करून प्रवास करायला भेटत नाही. चला आरामात घरी नाही. तर मित्रांनो चला तर फायनली मित्रांनो आपली गाडी सुटलेली आहे खेळवरून. तर आता मित्रांनो वाजले बघा आता 6:20 झालेत आणि मित्रांनो फायनली आपली गाडी खेळवरून मित्रांनो सुटले मुंबईच्या दिशेला. तर चला मित्रांनो चला आता आपण आपली ट्रेन सुटले. आपण निघालो मित्रांनो पावसातून. तर पावसातून मित्रांनो कोकण रेल्वेचा प्रवास काही लोकांनी केला असेल तर त्यांना प्रत्येकाला माहिती असेल. ज्यांनी केला असेल त्याला प्रत्येकाला माहिती असेल कोकण रेल्वेचा प्रवास काय असतं. तर आता आपण निघालेला आहे मुंबईला. तर आपल्या ट्रेनला पण मित्रांनो एवढी गर्दी नाही. आता पूर्ण सीटा खाली आहेत, म्हणजे बसायपुरती तर आपल्या जागा आहे बघा. तर पूर्णपणे ट्रेन पूर्ण खाली आहे, काय एवढी गर्दी नाही यावेळेस. तर आपल्या ह्या असं पावसाच्या सीझनला मित्रांनो जास्त करून गर्दी नाही, पण आता गर्दी नाही. पण मित्रांनो आता थोड्या 1-2 महिन्यानंतर मित्रांनो आपले माहिती आहे प्रत्येकांना काय येत आहे. तर बाप्पांचं आता काही 1-2 महिन्यानंतर म्हणजे बाप्पांचं आगमन होईल. तर ट्रेनला गर्दीला म्हणजे उभा पाय ठेवा पण जागा भेटणार नाही, एवढी गर्दी असणार. तर चला आपल्याला काय टेन्शन नाही, कारण आपण गावीच राहतो. तर आता आपण फक्त चाललो आहे मुंबईला, आपलं काम आहे. तर त्यासाठी मित्र आपण चाललो 1 दिवसासाठी मस्तपैकी 1 दिवस फिरून येऊया आणि मग पुन्हा आपला जो रेग्युलर रुटीन आहे तो पुन्हा आपण चालू करूया. चला
कोकण रेल्वेने प्रवास केला, ट्रेनने प्रवास केला आणि आपण कधी भेल खाल्ली नाही, असं कधी झालं नाही. तर आता मस्तपैकी भेल खाऊया. आता भेल आली ट्रेनमध्ये. आता मस्तपैकी बाहेर वातावरण बाहेर धबधबे पडत दिसतात, वॉटरफॉल दिसतात. तर सर्व बघता मस्तपैकी भेल खाऊ आणि एन्जॉय करत जाऊया. पावसाचे गाणे कोकिळेचे त्यात गण दिसला मला, आठवण तुझी काढू किती रे, साध आज घाली तो तुला. डोळे भरले माझे पाहण्या तुझला, डोळे भरले माझे पाहण्या तुझला. कारे वेडवानी जीव लावला मला, कारे वेडवानी जीव लावला मला. तर मित्रांनो चला, आता मित्रांनो वाजले बघा किती 7:39 झालेत आणि आता मित्रांनो आपली गाडी पोहोचते माणगावला आणि बाहेर एकदम तुफान पाऊस पडतो बघा, पूर्ण पाऊस पडतो बाहेर एकदम. तर चला आता बाहेर काय आपल्याला दाखवतं ना, कारण पुढं बाहेर अंधार झाला आहे. तर चला आता डायरेक्ट आपण गोरेगाव पनवेल आणि डायरेक्ट गोरेगावला मध्ये तुझं गाडी थांबेल तेव्हा आपण भेटू. चला तर मित्रांनो चला, आता आपण मित्रांनो आता आलो आहे कासू स्टेशनला, आपल्या कासू रेल्वे स्टेशनला. आणि आपली मित्रांनो गाडी आता थांबले कासूला, क्रॉसिंगसाठी थांबले. आणि आता वाजत बघा किती 8:51 झालेत आणि मित्रांनो आपली कासू स्टेशनला मित्र गाडी येऊन थांबले. आणि इकडनं मित्रांनो आता एखादा आपण चाललो मित्रांनो मुंबईला. तर मुंबईला आता तर आपले 2 मित्र मुंबईवरून गावा आलेले मस्त फिरायला. तर हे बघा मस्त कुठे आता मुंबई झाला तुम्ही ना, गावाला कसं तुम्ही आलेला असं चिल मारलं. ट्रेन एवढी लेट की 2-2.5 तास लेट आहे ट्रेन. 4ची ट्रेन किती 6 वाजता आली खेळला. तुमचा टायमिंग आहे माणगावचा? माणगावचा टायमिंग आहे 5-6 आहे, 2 तास लेट टायमिंग आहे. 7:30 ट्रेन. ट्रेनने प्रवास करायला मजा येते, पण अशी लेट झाली ना मग फिरू नका ट्रेन, नाहीच मजा एवढी येत. तर चला आता कासू स्टेशनला पण आलो आहे आणि इकडनं मी तुम्हाला गाडी आता क्रॉसिंग थोडा वेळ थांबले आणि आता थोड्या वेळ निघालच. तर चला हां बाय बाय. तर चला आता आपली पण गाडी सुटली आहे मित्रांनो इकडनं. तर मित्रांनो आता आपण आलो मित्रांनो पनवेलला आणि आवाजले आणि 10 वाजता मित्रांनो पनवेलला आपली गाडी मित्रांनो पोचले. तर आता इकडनं मित्रांनो डायरेक्ट आता ठाण्याला मित्रांनो 10:41चा टायमिंग दिला ठाण्याचा आणि दादरचा 11:11चा टायमिंग दिला आहे. तर बघू जितक्या लवकर गाडी आपल्याला लवकर पोचेल तितक्या लवकर मित्रांनो आपण घरी पोचू. तर चला आता आपण काय मित्रांनो कुठे जात नाही, मावशीकडे जात नाही, कुठे नाही, आपण डायरेक्ट आता आपण गोरेगाव चाललो आहे. मग उद्या मित्रांनो मावशीकडे आपण जाणार आहे आणि मावशीची भाजी द्यायची आहे. नाही मावशीकडे गेलो नाही तर का आपली खैर नाही. पण चला आता आपला प्रवास चालला आता मुंबईचा आपल्याला. चला आता आपली गाडी काय रमत चालली, पण आपल्याला कसा बसा तरी मुंबईला पोचायचं आहे आणि उद्या आपल्याला काम उरकायचं आहे आणि पुन्हा मित्रांनो रात्री किंवा सकाळी आपल्याला निघायचं आहे गावाला. तर चला आतापर्यंतचा प्रवास बघताय, आताच्या पुढे पण आपला प्रवास बघा, कारण आपण घरी पोचतो नाही. जोपर्यंत घरी पोचत नाही तोपर्यंत आपल्या व्हिडिओची एंड होत नाही. तर चला आता मध्ये फक्त आधीमध्ये क्रॉसिंग नको लागायला. आता क्रॉसिंग लागली मग घरी दादरला जास्त 12 वाजतात.
तर चला, जितका लवकर पोचू तितका लवकर आपण घरी जाऊ. तर चला. तर मित्रांनो चला, फायनली मित्र आपण पोचतो दादरला. आता 11:30 वाजून गेले असतील, 11:30-12 वाजले असतील. आणि रिटर्नची माणसं बघा मित्रांनो किती आहेत. कोकण कल्याण रिटर्नची माणसं बघा किती आहेत. पिशवी द्या मॅडम, तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो दादरला. आता वाजले बघा किती, आता 11:37 झालेत. आणि मित्र आपण आता दादरला पोहोचलो आहे. आणि ही मित्र रिटर्नची गाडी आहे. तर सर्व आता रिटर्न चाललेत. आणि चढणारी माणसं पण बरीच आहेत. तर चल बाय 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 बाय. तर रिटर्नची माणसं मित्रांनो कोकण कल्याणची रिटर्न ट्रेन जाणार आहे. तर गावावरून गाडी आता मित्र आली. आता पुन्हा मित्रांनो गावाला चालली गाडी. तर सर्व माणसं मित्र ठाण्याला माणसं चढली, अर्धी तर दादरला चढली. आता रिटर्नला गाडी पुन्हा जाणार आहे. तर चला आता डायरेक्ट आपण जाऊया आपल्या घरी, कारण गाडीने आपला बराच थकवला. आपण प्रवास करायला मजा येते, पण अशा गाड्या जर लेट झाल्या ना तर मजाची सजा होऊन जाते. तर चला आता डायरेक्ट जाऊ मित्रांनो आपण आपल्या घरी. चला. तर मित्रांनो चला, तर फायनली मित्र आपण पोहोचलो आपल्या गोरेगावला. तर हा प्रवास आपला लय भारी पडला. तर बराच लेट झाला मित्रांनो यायला. तर आता 12:30 मित्र वाजून गेले. तर चला आता जाऊ आपल्या डायरेक्ट आपल्या घरी. आता आपला मित्र येतो आपल्याला घ्यायला. तर मित्राला बोलवले, तर मित्र येतो आपल्याला घ्यायला. तर चला आता डायरेक्ट जाऊ आपल्या घरी मस्तपैकी. आणि आता ही व्हिडिओच थांबूया. आणि पुन्हा मित्र आपण मुंबईवरून गावी जाणार. तर तेव्हा आपण जाताना मग व्हिडिओ काढूया. तर चला आता ही व्हिडिओच थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली आपल्याला कमेंट बघून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा. तोपर्यंत भेटू असेल कोणत्या नवीन व्हिडिओ येते. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.